अफगाणिस्तानच्या काबूलजवळच्या खेड्यात त्या मातेची 3 मुलं दगावली. चौथा मुलगा झाला तेव्हा ती नवऱ्याला म्हणाली, इथलं वातावरण काही बरं नाही, आपण हा देश सोडून जाऊया. नवरा, बायको आणि ते बाळ पाकिस्तानमार्गे भारतात आले. सरतेशेवटी मुंबईतल्या सर्वात गलिच्छ झोपडपट्टीत कामाठीपुऱ्यात वास्तव्यास, जिथे दारुडे, चोरटे, बदफैली, दिवसाढवळ्या वैश्य व्यवसाय, दरोडे, खून होत. अशा वातावरणात हे कुटुंब कसे तरी आपले दिवस ढकलत होतं. या अशा परिस्थितीत नवरा बायकोमध्ये भांडणंही होऊ लागली. याचा शेवट तलाकने झाला. या छोट्या बाळाच्या मनावर काय परिणाम होत असेल कल्पना करा. तरुण पठाणी स्त्रीला अशा गढूळ वस्तीत एकटं टिकणं अवघड होतं. पाकिस्तानातून तिचे आई आणि भाऊ आले आणि त्यांनी तिचं दुसरं लग्न लावून दिलं. त्या कमनशिबी मुलानं आईचं दुसरं लग्न बघितलं, पण नशिबाचे भोग त्याहून वाईट होते. त्या छोट्या बाळाचा सावत्र बाप दमडी कमवत नव्हता. त्या छोट्या मुलाला तो त्याच्या पहिल्या बापाकडे पैसे मागायला पाठवायचा. तो छोटा मुलगा कामठीपुऱ्यापासून 3 किलोमीटर बापाकडे चालत जात 1-2 रुपयाची भीक मागायचा. त्याचे वडील म्हणायचे, बेटा मैं कहाँ से दूँ पैसे, मैं खुद मस्जिद में पेशेमाम हूँ. पण कुठून तरी ते 2 रुपये उसने पैसे घेऊन त्या मुलाला परत पाठवत. त्या 2 रुपयाचं पीठ, डाळ विकत घेऊन आठवड्यात 3 दिवस जेवायचं आणि 4 दिवस उपाशी राहायचं. या हालाकीतून बाहेर पडण्यासाठी त्या मुलानं 5व्या वर्षी मजुरीला जायचं ठरवलं. घराबाहेर पडणाऱ्या त्या मुलाच्या खांद्यावर त्या आईनं हात ठेवला. ती म्हणाली, मैं जानती हूँ तू कहाँ जा रहा है. तू 3-4 रुपये कमाने जा रहा है, ताकि घर की गरीबी ना रहे, तेरे घर में मुफलिसी ना रहे, भूख ना रहे. लेकिन बेटा, इस गरीबी से टकराने के लिए मैं हूँ. तू एक काम कर, तू सिर्फ पढ़. आईचे ते शब्द त्या मुलाला लक्षात ठेवले आणि डिग्रीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. आयुष्याच्या हालापेष्टांनी या मुलाला जीवनाचं सार कळालं. आजूबाजूची लोक बघून तो लिहू लागला, नक्कल करू लागला. दिवसभरात सुचलेलं कागदावर उतरवून ते घराजवळच्या कब्रस्तानमध्ये जाऊन मोठ्याने वाचू लागला. एके रात्री असंच अचानक त्या मुलाच्या चेहऱ्यावर कोणीतरी टॉर्च चमकवली. त्याला बोलावलं, विचारलं की तू काय करतोयस. मुलगा म्हणाला, मी हे स्वतः लिहितो आणि इथे वाचत बसतो. समोरच्या व्यक्तीने विचारलं, ड्रामा में काम करते हो क्या. तो मुलगा म्हणाला, ड्रामा म्हणजे काय. त्या व्यक्तीनं त्या मुलाला बंगल्यावर बोलवून त्याला 200 रुपये दिले आणि आशीर्वाद दिला की या 200 रुपयांचं उद्या 2 लाख 2 कोटी होतील. आणि झालंही तसंच. ज्या मुलाच्या आयुष्याचा अंधार अंगावर काटा उभा करतो, बदनशिबीपणा आपल्याला कावरबावरं करून सोडतो, भूक, गरिबी, लाचारीचं हे जगणं आपल्याला खचितच कुठे आपण पाहिलं असेल आणि ऐकलंही असेल. पण हा संघर्ष तुडवत, नशिबाला लोळवत तो पुढे गेला. आपल्या आईचं दुःख तो लिहित गेला. त्याच सच्चेपणातून हा लेखक घडला आणि त्याच सच्च्या संवादांनी त्याला महान अभिनेता बनवलं. ते होते कादर खान साहेब, ज्यांचं जगणं हीच प्रेरणा होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गावगप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.